राजधानी दिल्लीमध्ये जो गणपती आहे त्याचा आज ऑपरेशन सिंदूरचं हे करण्यात आलं आहे, सजावट देवधर यांच्या गणपती बाप्पाचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, देखावा पाहिलेला आहे, काय भावना बाप्पाकडे, काय मागणी? आज बघा सकाळपासूनच तुम्ही सगळे एकत्रच आहोत आपण दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये देखील गणेशाची प्राणप्रतिष्ठापना झाली तिथे देखील पहिल्यांदाच मी दिल्लीला महाराष्ट्र सदनमधील बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेला येऊ शकलो आणि खूप समाधान वाटलं, खूप आनंद झाला की सगळे मराठी लोकांना देखील भेटता त्या ठिकाणी आली. आणि आत्ता सुनीलजी देवधर यांच्या घराच्या बाप्पाच्याही दर्शनाला इथे आलो आहे आणि गेले 4 वर्ष ते गणपती बाप्पाची स्थापना या ठिकाणी करतायत आणि यावर्षी त्यांनी ऑपरेशन सिंदूर सगळे जेट्स वगैरे इथे त्याचं प्रदर्शन जे आहे ते केलेलं आहे. मला वाटतं गणपती बाप्पा जेव्हा स्थापन होतो एक नेहमी परंपरा राहिलेली आहे, मंडळाच्या माध्यमाने पण असते की मंडळं वेगवेगळा देखावा जो आहे तो दाखवून लोकांचं समाज प्रबोधन करत असतात. काही लोक घरामध्ये देखील त्याची आरास करतात, वेगवेगळ्या सब्जेक्टनी वेगवेगळे मेसेजिंग करतात आणि आज देखील यांच्या इथे ऑपरेशन सिंदूरचा देखावा छोट्या खानी जो आहे तो करण्यात आलेला आहे. जो ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला यश मिळालं भारताला मोदीजींच्या नेतृत्वाखाली, ते दाखवण्याचं काम जे आहे ते चांगल्या प्रकारे देवधरजींनी या ठिकाणी केलं. मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. मला त्यांनी आमंत्रित केलं इथे त्यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन करण्यासाठी केलं. असं की तुम्ही पण ऑपरेशन सिंदूरच्या एका डेलिगेशनचे प्रमुख होतात. आता आम्ही तेच बोलत होतो आतमध्ये बसून की ऑपरेशन सिंदूरचं डेलिगेशनचं एका डेलिगेशनचं लिडरशिप करण्याची जबाबदारी देखील सरकारने मोदीजींनी माझ्यावरती दिली होती. तो देखील एक वेगळा अनुभव होता. तिथे देखील लोकांना वेगवेगळ्या देशांना जाऊन भारताची बाजू पटवून सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. अनेक विघ्न आहेत देशासमोर, ते एक विघ्न जे आहेत ते कसं सरकार टॅकल करते, दूर करण्याचं कसं प्रयत्न? गणपती बाप्पाच्या आशीर्वादानंतर कुठलाच विघ्न जो आहे तो राहत नाही आणि सगळे विघ्न जे आहे ते बाप्पाने आत्तापर्यंत देशावरती ओढवलेले हे दूर केलेले आहेत आणि पुढेही करत राहील. लोकांनी अशाच पद्धतीने सामाजिक विषय हाताळले होते. आता एक ऑपरेशन सिंदूरचं ज्याच्यामध्ये आपल्या जवानांनी प्राणाची पराकाष्ठा करताना पाहायला मिळाले, मोठा विजय मिळाला. त्याची ही संकल्पना तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे, काय सांगाल? ही संकल्पना कशी सुचली आणि कशा प्रकारे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे 5वं वर्ष आहे जे मी गणपती जो इथे सुरू केला. दिल्लीकरांना मराठमोळा गणपती आणि गणेशोत्सव कसा असतो, कसा साजरा करायचा असतो तो कळावं म्हणून मी सुरू केला. अगदी उकडलेल्या मोदकांच्या प्रसादापासून दिल्लीच्या लोकांसाठी हा एक अप्रूप झालेला आहे आणि याला मी समरसता श्री गणेश म्हणतो. याचं कारण इथे वेगवेगळ्या ग्रुप्सना बोलवून त्यांच्या हस्ते मी आरती करवत असतो. एक दिवस शीख लोक येतात, एक दिवस जे हिंदुत्व मानतात असे मुसलमान येतात, एक दिवस नॉर्थ ईस्टची ख्रिश्चन मुले येऊन आरती करतात, एक दिवस दिव्यांगांना बोलवतो, एक दिवस वाल्मिकी समाजाचे लोक येतात. असं वास्तविक लोकमान्य टिळकांना जी अपेक्षा होती सर्व समाजांनी एकत्र यावं असा हा गणेश आहे. आणि अर्थातच यावर्षी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. त्याच्या विरोधात खूप खोटं बोलण्याचे प्रयत्न झाले, ती गोष्ट वेगळी. पण देश हा देव असे माझा हा मराठमोळा बाणा जो आहे तो इथे आम्ही दाखवतो आहोत आणि त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूर यावर्षी आम्हाला वाटलं की लोकांना दाखवावं. हा संपूर्ण जो देखावा आहे तो इको फ्रेंडली बनवलेला आहे. कप दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि गणपतीच्या बाजूला गदा पण तुम्ही ठेवली. काय माझा संदेश आहे आणि अवश्य आपण सगळ्यांनी दाखवावा. नो शस्त्र नो मूर्ती. गणपतीच्या हातातली शस्त्र गायब आहेत. महाराष्ट्रात काय भारतात सर्व मूर्त्या बघा, 99% मूर्त्यांच्या हातात शस्त्र नसतं आणि गणपतींनी असुरांचे वध केलेले आहेत. 500 वर्षांपूर्वी गणपतीची कुठलीही मूर्ती गुगल करून बघा, त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि एका हातात परशू आहे. पण इतके आपण नेभळट आणि घाबरट झालेले आहोत आणि अहिंसक झालेले आहोत की गणपतीला देखील आम्ही तसंच करून टाकलं. आणि त्याच्यामुळे मी मुद्दामून शस्त्रपूजन ठेवलेलं आहे. कारण पुरुषार्थ जोपर्यंत हिंदू समाज हातात शस्त्र घेऊन त्याचं प्रशिक्षण घेत नाही तो आपली सुरक्षा करू शकणार नाही. आणि म्हणून या गणपती बाप्पाला कॅटेगोरिकली मी शस्त्र हातात असतील असं पाहिलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी गदा धनुष्यबाण वगैरे मिळतात तर ते सगळं त्याचं पूजन इथे
मी ठेवलेलं आहे. आता आणखीन कोण कोण महत्त्वाचे व्यक्ती आहेत का दिल्लीचे मुख्यमंत्री येणार आहेत? हां, दिल्लीच्या मुख्यमंत्री आज येतील आणि साधारणपणे 10 दिवस हा उत्सव चालतो. पूर्ण अगदी अनंत चतुर्दशीला आम्ही विसर्जन करतो. तर कितीतरी केंद्रीय मंत्री येऊन जातात, भाजपचे पदाधिकारी, अन्य पक्षांचे पदाधिकारी देखील येऊन जातात, समाजातले गणमान्य लोक, ब्युरोक्रॅट सगळे येऊन जातात. गणपती बाप्पा सगळ्यांचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.